माझी कुठली पण चांगली गोष्ट होऊन दे ना वाईट गोष्ट होऊन दे, मी गणपती बाप्पाकडे जातो आणि ते मी आज ते व्हिडिओ टाकलेलेच आहे मी. माय प्रॉब्लेम इज दॅट आय एम नेवर प्राऊड ऑफ माय सेल्फ. चाललोय आता आम्ही आजचं जेवण बनवायला. जून झाल्यावर तुम्हाला जे व्हिडिओ दाखवणार आहे ना तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार आहे. मेन जे व्हिडिओ आहे ना ते आलू बाईक फुल फॉर्ममध्ये आहे, बाईक फुल फॉर्ममध्ये आहे. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. जे आपलं नाईट टॉक असणार आहे, नाईट टॉक होणार आहे रात्री. मला रात्रीचा व्हिडिओ नाईट टॉकमध्ये ते काय बोलीन ते तुम्हाला सांगतो. आज एवढी थंडी नाही आहे त्यामुळे मी कॅज्युअल घातले गावकरी. मग चला गाडी बाबा बाई बी वाईडी जेवणाचं आपल्याला भाजी आणायला चालले तर आम्ही आता चाललं. मग तुम्हाला ते नाईट वॉक आजचा व्हिडिओ मला लेट झाला आहे कारण आजचं रुटीन मी कम्प्लीट जरा लेट केले. ओके, आजचं जे रुटीन आहे ते जरा लेट झाला मला कारण नाईट मोस्टली मला नाईट त्यावेळी नाईट शतपावली केली नाईट वॉक त्यावेळी तुम्हाला सगळं सांगायची काम आहे करायला की त्यावेळीस ब्लॉग चालू केलेला आहे. तर चला इथे एक बाप्पाचं मंदिर आहे आपल्या. ओके, तुम्हाला हा बाप्पा मला दाखवतो मी. चला आता आम्ही चालले इकडे माझ्या तर मी कारण रोज ताजे ताजे करून खातो असं. चला हा एरिया माहीत असेल तुम्हाला, माहिती नाही माहीत नाही मला. तर बघा इथे ट्रॅफिक बिगवर ट्रॅफिक आहे भाई, खतरनाक ट्रॅफिक आहे. पुण्यात लईगान ट्रॅफिक आहे. ते ट्रॅफिकमधनं जायला घेतल्या भाजी घेतल्या वांगं घेतल्या. आज वांगं खायचं रोज वेगवेगळं काय खातो आहे. तर बघू चला आता सचिन मॅमचे मास्टर शेफ आहेत ते करतील आणि हेवी ड्रायव्हर पण आहेत. वो अलग ही लेवल का बंदा था. त्यामुळे जरा व्हिडिओ इथं करा येईन मला गाडीवर. पण चला असू दे, ट्राय करू आपण. चला नेक्स्ट डे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला सांगतो की आज मी तुम्हाला सांगितलं नाईट वॉकला मी जाणार आहे आणि नाईट वॉक करून ना. बट नाईटला मी काल काय झालं, माझ्याकडे फोनला चार्जिंग नव्हतं म्हणून मी काय केलं, डायरेक्ट ह्याला गेलो काय म्हणतात त्याला. रात्री वेळ पण झाला आणि मग म्हणलं की उद्या सकाळी व्हिडिओ करू आणि म्हणलं आज करूच. आणि आज आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यात. मग मी काय ठरवलं आहे की आज बाप्पाकडे जायचं, त्याचा आशीर्वाद घ्यायचा आणि आता थोडं म्हणायला लावलं की आज बाप्पाकडे जायचा, आशीर्वाद घ्यायचा. आशीर्वाद घेतल्यावर मग पण माझ्या डोक्यात आहे की एक कुणाला तरी काहीतरी गिव्हअवे द्यायचं आहे. मग त्यासाठी मी थोडं सर्च करायला लावलो की काय करू, कसं करू, की जे मला करायचं आहे ना त्यासाठी मी हे करायला लावलो आहे. तर ते लवकरच कळेल तुम्हाला, एक याच आठवड्यात कळेल तुम्हाला की काय आहे ते. तर मग ते झालं. तर तुम्हाला एक सांगतो, माझी कुठली पण चांगली गोष्ट होऊन दे ना वाईट गोष्ट होऊन दे, मी गणपती बाप्पाकडे जातो आणि ते मी आज ते व्हिडिओ टाकलेलेच आहे मी. हे टाकले की मी आफ्टर एव्हरी विन और एव्हरी लॉस. सो प्रत्येक माझं हे और अरे भाई सूर्य आपोआप आला भाई, काय लाईट आली आपोआप. आयडल आता लाईट नव्हती तर जाऊन दे, तो आहे माझ्यावर काय मला पण माहिती आहे. बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक जी चांगली गोष्ट होईल तरी पण मी त्याकडे जातो आणि वाईट गोष्ट जरी झाली तरी मी त्याकडे जातो. अजून एक गोष्ट बोलायची होती की हां, तुम्ही कधी माणसाला म्हणजे कधी तुम्ही जी माणसं जास्त हसतेली बघतायसा ती तुम्हाला जर का त्यांच्या डोळ्यात पाणी बघायचं असेल तर तुम्ही मंदिरात जावं, तुम्हाला दिसतं. आणि त्यातला एक माणूस मी पण आहे आणि हां त्यासाठी मी जातो आहे. आणि आत्ता मी चाललो आहे तिकडं, तर तुम्हाला दाखवतो की आता मी तिकडं जाऊन येतो आणि त्या बाप्पाकडे जाऊन त्याचा आशीर्वाद घेऊन परत मला एक छोटं माझ्याकडनं एक हेल्प होईल असं तिथं मी काम करणार आहे. बट मी ह्याला नाही दाखवणार, मी देखावासाठी तर नाही करणार. पहिली गोष्ट जे असेल चांगलंच कोणाला तर काहीतरी मी दान करणार आहे तिथं. ओके, बट मी नाही दाखवणार की काय करणार आहे. ओके, की काय दान करणार आहे काही नाही, तर मी ते व्हिडिओत नाही दाखवणार बट मी करणार. ओके, आणि ते झालं की मग आता जाऊया आपण तिकडं जाऊन आलो. अजून मी बोलतो
काय बोलायचं आहे. ओके, तर बाय, चलो जाऊया आपण आता. बाय. A few moments later. नाही आले आता बाप्पाजवळ येतं किंवा बाकीचे नंतर दाखवतो. Hour later. तर मी आता तिथून जाऊन आलो. तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मला जे काही करायचं होतं ना तिथं, जे दान करायचं होतं ते मी केलं. आणि ते व्हिडिओ शूट नाही केले कारण मला शो ऑफ करायला नाही आवडत त्या गोष्टी, त्यामुळे मी शूट केलं नाही. ते बोलायचं पण नसतं, पण ते बोलायला लागलो कारण असू दे म्हणलं की करू काय तर आपण चांगलं. मग झालं, ते चांगलं काम केलं. बट अजून एक काम करायचं आहे की जे गिव्ह अवेचं जे काम आहे ते पण करायचं. त्यासाठी मी प्रयत्न करायला लागलो स्वतः. आणि तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती की कधी हार मारू नका. आता माझे 500 कंप्लीट झाले, तर देवा त्याला पण म्हटले की तू माझ्यासोबत थांब, काय तो आहेच काय माझ्यावर. मी एक गोष्ट मला अजून मी तिथं गेलं मी बोलायचं राहिली की माझ्या लाईफमध्ये कोण नव्हतं अदोवर ना आहे. ओके, सो मी आय एम सिंगल आहे आणि त्यामुळे विषयच आहे. मी माझं दुःख बिक्क काय तर सांगायचं असलं किंवा काय कोणाला बोलायचं असलं तर मी फक्त त्याजवळ जातो, त्यासमोर ओपन होतो. सगळं काय असेल ते जे असेल त्याला सगळं बोलतो आणि तो ऐकून घेतो, पूर्ण ऐकून घेतो माझं सगळं. आणि तो त्याने ऐकून घेतल्यावर मला चांगलं वाटतं की बाबा हां, की एक कोणतं आहे आपल्याबरोबर की जे आपलं सगळं ऐकतं. मला एक कळतं की जे कोण पण आहे आपल्याबरोबर ते माझं ऐकून घेतो. तर तोच आहे. तिथं गेल्यावर मी सगळं त्यावर बोलत असतो आहे. हे असं झालं, तसं झालं, हे आहे, ते आहे. मला मन मोकळं करायचं असलं मला मन ते मोकळं करायचं असलं किंवा तर अजून जे काय असेल मला माझं मन मोकळं करायचं आहे. परत मला अजून 2-3 गोष्टी काय त्याला शेअर करायच्या असतात, मला काहीतरी सांगायचं असतं त्याला. माझ्यावर कोण नसतं ना, मी सगळं त्याच्यावर बोलत असतो आणि तो पण ऐकून पूर्ण ऐकून घेतो. त्याच्यावर सगळं तोच आहे माझ्यासाठी. त्यामुळे मी तो आणि माझे घरचे यांनाच हा सगळं सांगत असतो मी प्रत्येक गोष्ट. बट प्रत्येक गोष्ट आपण घरातल्याने कधी सांगू शकत नाही, तर ती मी त्याला सांगतो आणि तो बरोबर देतो. आणि तो विघ्नहर्ता पण आहे आणि विघ्नराज पण, लक्षात ठेवा. तो विघ्न आणतो पण आणि विघ्न हे काय करतो घालवतो पण आपल्या लाईफमध्ये. सर तेच. तर हां, हे मला तुम्हाला सांगत होतं की मी आज काल संध्याकाळी हे बोलणार होतो की रात्रीचं नाईट वॉकला मला रात्री जायचं होतं आपल्याला, तर आपण रात्री गेलेलो नाही. आत्ता मला जाऊसं वाटलं म्हणून मी आत्ता चाललो. ओके, तर जाऊन आलो आत्ता आणि छान वाटलं मला. असं मन हलकं झालं की त्याला सगळं बोलून त्यावर सगळं शांत. तिथे जाऊन बसतो आहे मी कायम. मी दररोज जातो. तुम्हाला एक रुटीनचा व्हिडिओ येणार आहे लवकर. ते काय व्हायला लागले, रुटीनच्या नादात मला थोडं शूट करता येणार दिवसभराचं, बट एक व्हिडिओ येईल रुटीनचा लवकरच, तर ते पण बघा. आणि एक व्हिडिओ येणार आहे जी की सिरीज चालू करणार आहे, त्याचं पण बघा. आणि काय नाही, एवढंच बघा. आणि मला सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि आज नॉर्मल व्हिडिओज केला होता, जास्त इकडे तिकडे कुठं गेलो नाही. बट हां, आज दिवसभराची कामं पण आहेत पेंडिंग, ती पण करायची आहेत अजून, ती करणार. आणि मग त्यामुळेच की नॉर्मल हा व्लॉग होता कालचा आणि आजचा एकदम मिक्स करून टाकलं. तर हां, आणि सेलिब्रेशन पण अजून नाही केलेलं आम्ही, कारण मला नाही वाटत. आणि एक गोष्ट बोलायची होती की सेलिब्रेशन करायला करीन मी, मान्य आहे, मोमेंट आहे, तो थोडा तर एक जगायचा आहे. मला वाटलं की ते करू काय. आणि तर तुम्हाला एक गोष्ट बोलायची राहिली मला, जी मला महत्त्वाची सांगायची आहे की मी बाहेर राहतो आणि बाहेर राहतो, घरात नाही येणार का. मी स्ट्रगल करू लागलो. स्ट्रगल म्हणजे ॲट दी सेन्स म्हणजे सगळी कामं स्वतः करतो मी. जेवण पण स्वतःच बनवायचं, भांडी घासायची, धुणं स्वतः सगळं जे काय असेल ते स्वतःची सगळी कामं आहे ती सगळी करत यूट्यूब करायला लागलो. तर जस्ट आज मी विचार केला की भाई आपण एवढं सगळं करू शकतो आहे, तर त्यातनं अजून पण करू शकतो आहे आपण भाई. म्हणजे एवढी सगळी कामं करायला लागलो आहे आणि त्यातनं पण मी एवढा टाईम काढून यूट्यूबलाही द्यायला लागलो आहे, पण अजून पण मी काहीतरी करू शकतो एक्स्ट्रा. ओके, तर फालतू टाईमला वेळच दिला नाही तर ऑब्वियसली मी एका लेवलला जाईन असं मला वाटते काय. आणि ते करायला लागले बाकीच्या गोष्टी पण. आणि मी कधी असा विचार करत नाही. आज मला पहिल्यांदा हा विचार आला की आपण एवढं सगळं करायला लागलो आहे,
आला माहीत नाही बट आलता. मग मी तुम्हाला जास्त सांगतो की मी हा विचार आलो, मी असा विचार केला की आपण हेच नाही करायचं कधी, की असं थिंकच करायचं नाही. तर तुम्ही कम्फर्ट झोनला जाता असा, तुम्ही कम्फर्ट झोनला जायचा असा विचार केला की बाबा हा एवढं सगळं करतो आहे, शांत बसून. नाही, आपण आपलं पोटेन्शियल एवढं आहे ना, त्यापेक्षा वरचं अजून काहीतरी अचीव करतो आहे आपण, असं म्हणतो आहे आपण स्वतःला की भाई मीच म्हणतो आहे स्वतःला की नाही त्याचे आपण एवढं करायला लागलो, याच्यापेक्षा वर अजून करूया, याच्यापेक्षा वर अजून करूया, अजून होतं आहे. तर काय एवढं सगळं करायला लागलो आहे, अजून पण गोष्टी ॲड करू, अजून पण करू. म्हणजे रोजच्यापेक्षा अजून जरा काहीतरी नवीन रोज मोठं करू. तर मी हेच स्वतःला म्हणते. त्यामुळे मी स्वतःला कधी असं म्हणलंच नाही की बाबा मी एवढं करतो तेवढं करतो आहे. नाही, आपण पोटेन्शियलच्या पण वर जायचं आहे आणि तेच करायला लागलो आहे. मग म्हणलं की हां बाबा तेजस चांगलं आहे, माइंडसेट तर चांगला आहे आपला आणि हेच करू. त्यामुळे मी तुम्हाला हेच बोलायला लागलो की हां, मी विचार केला की आपण एवढंसं करतो आहे पोटेन्शियल, तर त्याच्यापेक्षा अजून वर जाऊया. हे आपलं आहे तर हे आहेच, बट अजून वर जाऊया तिथं. ओके, माय प्रॉब्लेम इज दॅट आय एम नेवर प्राऊड ऑफ माय सेल्फ बिकॉज आय कॅन डू बेटर एव्हरी डे. ओके, सो हेच बोलायचं आहे की कधीच प्राऊड फील करून घेऊ नका की आपण एवढं करतो तेवढं करतो. तुम्ही ह्याच्यापेक्षा अजून मोठं करू शकता. सर आय कॅन डू बेटर, आय कॅन डू बेटर, आय कॅन डू बेटर. ओके, तर हां हेच. अजून तुम्हाला जी जर्नी आहे ना ती दाखवायची, मेन जर्नी, तर ती दाखवायला मला थोडंसं इकडे तिकडे रुटीनला हे मॅनेज विषय कसा व्हायला लागला, टाईम मॅनेज व्हायला लागले, बट मला त्याचा व्हिडिओ काढता येणं झालं प्रत्येक गोष्टीचं. तर अशा वेळेनं दाखवायलाच येणं झालं की जसं मला पाहिजे ना त्या वेळेनं दाखवायला, तुम्हाला समजेल त्यावेळेनं. तर ते लवकर लक्षात येणं झाले. मग त्यासाठी बरं मी काम करायला लागलो आहे. त्यामुळं थोडंसं जे मी पुस्तकाचं जे बोललो आहे ना, ते तुम्हाला एक आठवडा फक्त द्या मला. एका आठवड्यातनं तुम्हाला मी लगेच माझं जे पुस्तकाची जी जर्नी आहे ती चालू करणार आहे. डेली नवीन पुस्तक वाचीन, ते दाखवीन. ओके, तर हां एवढं सगळं बोलायचं होतं. आणि हां, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.